गावात एक सौर ऊर्जा प्रकल्प असताना दुसरा नको यासाठी दादा माने, अरुण जमने यांनी आपल्या जीवाचे रान करत आवाज उठवला होता, पण त्यास यश मिळाले नाही म्हणून 15 ऑगस्ट दिवशी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन हातकणंगले पोलीस ठाण्यात दिले होते। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांच्या पथकातील नंदकुमार घुगरे व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने काल अरुण जमने यास ताब्यात घेत असताना दादा माने पळून गेला होता। पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पण माने सापडला नव्हता। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी दादा मानेंनी पेट्रोलने भरलेला कॅन हातात घेऊन नूतन ग्रामपंचायतीच्या दारात अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला असता तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब ढोणे, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल कांबळे, गटनेते किरण माळी, अमर पवार, पोलीस पाटील मोहम्मद पठाण सर्वांनी मिळून तो कॅन हातातून हिसकावून घेतला म्हणून अनर्थ टळला। दादा माने, अरुण जमने हे गावाच्या हितासाठी झटत आहेत, हे गावाच्या लक्षात कधी येणार देव जाणे। आत्मदहन करणारा दादा माने काय बोलला जाणून घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। प्रतिनिधी सागर जमने, कुंभोज। आम्ही सौर ऊर्जा जागेसाठी लढत आहे। ज्या जागेसाठी पत्रव्यवहार केला, ज्यावेळी उपोषण केलं, त्यावेळी खासदार आमदारांनी येऊन आश्वासन दिलं, त्यावर प्रकल्प बंद पडला। 2 महिने काम बंद पडलं होतं। काम बंद पडल्यानंतर गावातले कोणी जर कार्यकर्ते किंवा गावातला पाणी पुरवठा असेल किंवा काही इतर नागरिक असतील यांनी जाऊन सांगितले की आम्हाला प्रकल्प पाहिजे, आम्हाला लैल पाहिजे। पण ऑलरेडी कुंभोजला 4 मेगावॅटचाच प्रोजेक्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही। त्यांनी बळजबरीनं आपल्या गावावरती लादल्यात। उद्या गावाची नगरपालिका झाली किंवा काय झालं, अग्निशामक दलाच्या गाड्या लावायच्या कुठं, याला जागा आहे काय? आत्ता जर ग्रामपंचायतीपाशी एक गाडी आली की दुसरी गाडी येत नाही, ट्रॅफिक जाम होतं। पुढचा भविष्याचा गावचा विचार आहे काय कुणाला? या विचारानं आम्ही त्या जागेसाठी लढत आहे आणि त्यातली कलेक्टर साहेबांच्या सोबत खासदार साहेबांनी बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की 7 एकर जागा सोडतो, कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होते आणि तशी मंजूर पण झाला होता। पण कॉन्ट्रॅक्टरनं काय हुकुमशाही चालू केलेली आहे, प्रशासनाचं काय ऐकायचं नाही। खासदार आमदारांनी विरोध केलेला असताना तर त्याला दुसरी जागा नको आहे, त्या जागेवरती सौर ऊर्जेवरती किरण पडते असं त्याचं मत आहे की दुसरीकडे बाहुबलीकडे घ्या म्हणलं, दुसरीकडे घ्या। नेजमध्ये जागा 35 एकर नाव करून घेतल्या, त्या जागेवरती करा, तर त्या जागेवरती ऊन पडत नाही, त्या जागेवरती सूर्यप्रकाश बरोबर व्यवस्थित पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत माझा इशारा आहे त्यांना। 21 तारखेला आज जर स्वातंत्र्य दिना दिवशी जर मला न्याय मिळत नसेल तर 21 तारखेला तिथं डायरेक्ट फास लावून घेण्यात येईल त्या जागेवर, एवढा प्रशासनानं इशारा आहे मला।